श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त ना? तर चला आता आपण आलो आहोत श्री गुरुदेव दत्त गाणगापूरमध्ये. तर आता आम्हाला ना ड्रायव्हरने ना रोडवरती सोडलं आणि म्हणले इथून आतमध्ये जावा, इथून थोड्या अंतरावरती मंदिर आहे. तर मग आम्ही आणि त्यांनी म्हणले तुम्ही फिरून या म्हणले 1-1.5 तासामध्ये, मी तरी तुमचा बाहेर वेट करतो. म्हणून आम्ही ना आतमध्ये गेलो तर समोर ते मंदिर दिसलं. तर एवढं मला छान वाटलं, एवढं भारी वाटलं. मंदिरची डिझाईन, ते मंदिर बघून एवढं प्रसन्न वाटलं मला ना. आणि आमचा अवतार एवढा बेकार झाला होता ना, बरोबर आम्ही कर्नाटकमधल्या बायकांसारखं दिसायला लागलेलं होतं. असा अवतार झाला होता. दुपारचे वाजले होते 2 आणि त्याच्यामुळं कडक ऊन होतं आणि सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं. त्याच्यामुळे ना भूक तर लागलीच नव्हती मला, तसं म्हणलं तर. का की मला आहे ना पहिल्यांदा आल्यामुळे आहे ना गाणगापूरला मला बघण्याची आणि दर्शन घेण्याची जी इच्छा होती ना ती वेगळीच होती. त्याच्यामुळे ना भूक काय लागली नाही. पण तिथं 2 डझन केळं घेतली प्रसाद म्हणून तिथं वाटायला सगळ्यांसाठी. आणि आमची एवढी फजिती झाली ना तिथं आतमध्ये गेल्याच्या नंतर. अक्षरशः आम्ही मंदिराला 2-3 राऊंड मारले, पण आम्हाला ना रस्ताच दिसत नव्हता की ना आतमध्ये जायचं कसं दर्शन घ्यायला. आणि मेन मुखदरवाजा बंद केलेला होता. एक आहे ना पादुका फक्त बाहेर ठेवून आहे ना फक्त दर्शन देत होते. आणि नंतर मग आम्ही तिथून 2 राऊंड मारले मंदिराला. मग नंतर आम्हाला एक जणांनी सांगितलं तुम्ही मंदिराच्या बाहेर जावा म्हटले. आणि बाहेर मंदिराच्या गेल्यावर तिथून एक दरवाजा आहे छोटा, त्या दरवाजाच्या आतमध्ये जावा तुम्ही. मग तिथून तुम्हाला आतमध्ये आहे ना जीन आहे, त्या जिन्यातून मग पूर्ण तिनं लाईन आहे राऊंड 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 मारायची. मग आम्ही तिथून आतमध्ये गेलो, राऊंड मारले आणि मग आमचं दर्शन झालं. मग दर्शन झालं. मग तिथं 2 पॅसेंजर राहिले होते त्या ड्रायव्हरचे. मग ते म्हणले तुम्ही थांबा म्हणले इथं, तोपर्यंत आहे ना मी ती पॅसेंजर घेऊन येतो. मग तिथं आम्हाला दिसला हापसा दिसल्याच्या नंतर आम्ही गाडीतून उतरलो. मस्त तोंड हातपाय धुतले, पाणी तिथलंच पेलो आम्ही. आणि मग आजूबाजूचे तिथले कर्नाटकमधले लोक आमच्याकडे बघत पण होते. आणि नंतर तो ड्रायव्हर आला, तो पण लांब थांबून आहे ना आम्हाला बघत होता. तो पण हसत होता. बाकी आमचं व्हिडिओ शूटिंग चालू होती, फोटो काढत होतो. आणि आम्ही आहे ना ह्या नणंद भाऊजायांनी चौघींनी मस्त हात पाय तोंड धुतले. आणि एक जुनी आठवण झाली का की आता सध्या ना हापसा बघायला मिळत नाही इथं पुण्यामध्ये. हे गावाला गेल्यावरच आहे. आणि काय ठिकाणी हापसाचे पाणीसुद्धा बंद झालेले आहे. तर ह्या ठिकाणी पाणी होतं ना त्या हापसाला, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. आणि ह्याच्यामध्ये माझी मोबाईलची चार्जिंग पण आता उतरली. आणि आता आम्ही इथून जाणार आहोत अक्कलकोटमध्ये. आणि अक्कलकोटमधून तिथं आम्ही इष्टी पकडणार आहे संध्याकाळी 6ची. आणि तिथून आम्ही जाणार आहोत पुण्याला. त्याच्यामुळे ना मी आहे ना तर अक्कलकोटमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना एस टी स्टँडवरला आहे ना तुम्हाला व्हिडिओ आहे ना नाही दाखवू शकणार, का की माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली. ना आम्ही आहे ना चार्जिंग करायला आम्हाला कुठं जागाच मिळाली नाही, का की आम्ही 1 डे रिटर्न एवढं फिरलो ना, एका दिवसामध्ये सगळीकडं फिरलो त्याच्यामुळं. तर चला आता आपण चाललो आहोत अक्कलकोटमधून. अक्कलकोटमधून 6 वाजता इष्टी आहे, इष्टीने आपण जाणार आहोत पुण्याला. तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.